यस, आज आपण बघणार आहे वर्क डन इन आयसोथर्मल इरिव्हर्सिबल प्रोसेस. 12वी सायन्सचा केमिस्ट्री मधील थर्मोडायनॅमिक्स आणि थर्मोडायनॅमिकचा वर्क डन इन आयसोथर्मल इरिव्हर्सिबल प्रोसेस. बघा, पण कन्सेप्ट समजून घ्या. आपल्याला काय काढायचं? वर्क डन. काय काढायचं आहे? वर्क डन. बरोबर. वर्क डन म्हणजे काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे तुम्हाला काय माहिती पाहिजे? फोर्स माहिती पाहिजे. म्हणजे प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया आणि फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. एवढे 3 कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजेत. मग तुम्हाला एक्सप्रेशन क्लिअर येतं. काय? वर्क डन म्हणजे मायनस फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया आणि फोर्स म्हणजे प्रेशर इंटू एरिया. आणि ते वर्क डन तुम्हाला कुठं ठेवायचे? मायनस. आणि फोर्सची व्हॅल्यू काय ठेवायची? प्रेशर इंटू एरिया आणि इंटू डी आणि एरिया इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे व्हॉल्यूम म्हणजे वर्क डन म्हणजे मायनस पी इंटू डेल्टा व्ही. एवढ्या 3 कन्सेप्ट आल्या पाहिजेत. काय? वर्क डन म्हणजे मायनस फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्स प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया म्हणजे फोर्स म्हणजे प्रेशर इंटू एरिया. एवढं आलं की तुम्हाला क्लिअर कळेल. ओके बघा ना, आता पहिले माहिती समजून घ्या. काय केलाय? सर्टन अमाऊंट ऑफ गॅस घेतलाय आणि तो सिलेंडर ठेवलाय. कन्सिडर certain amount of gas is enclosed in cylinder. This cylinder is fitted with rigid, movable and frictionless piston. म्हणजे हा जो पिस्टन आहे, पिस्टन माहिती आहे ना, आपण हवा मारतो पंपाला. कशाला? स्टो चालू केला आपण पिस्टन मारतो, हवा मारतो पंपानं, म्हणजे काय होतं? तो पिस्टन आहे. बरोबर. हा तर इथं काय केलंय? फिट काय केलंय? पिस्टन. कुणाला? सिलेंडरला. आणि सिलेंडर कसा फिट केलाय? रिजिड, मुव्हेबल आणि फ्रिक्शनलेस पिस्टन आहे. बघा, आता पुन्हा एकदा समजून घ्या. पहिली डायग्राम मधली माहिती सांगतो. नंबर 1, कन्सिडर सर्टन अमाऊंट ऑफ गॅस इज इनक्लोज इन सिलेंडर अँड दिस सिलेंडर इज फिटेड विथ रिजिड, मुव्हेबल अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. पहिला पॉईंट कळला? काय सांगायचं? कन्सिडर सर्टन अमाऊंट ऑफ गॅस is enclosed in cylinder. This cylinder is fitted with rigid, movable, frictionless piston. क्लिअर? सेकंड पॉइंटला काय सांगायचं? वेन गॅस एक्सपांड, जेव्हा गॅस एक्सपांड होतो, देन पिस्टन मूव्स थ्रू डिस्टन्स डी. ज्यावेळेस गॅस एक्सपांड होतो त्यावेळेस पिस्टन कुठून जातो? डी एवढा डिस्टन्स मूव्ह होतो. आणि V1 म्हणजे काय? इनिशियल व्हॉल्यूम ऑफ गॅस. V2 म्हणजे काय? फायनल व्हॉल्यूम ऑफ गॅस. ए म्हणजे काय? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ पिस्टन. पी म्हणजे काय? प्रेशर ऑफ द गॅस. आणि पी एक्स म्हणजे एक्सटर्नल प्रेशर आणि डी म्हणजे डिस्टन्स मूव्ड बाय द पिस्टन. म्हणजे थर्ड पॉइंटला सांगायचे काय सांगायची? लेट V1 इनिशियल व्हॉल्यूम ऑफ गॅस, V2 फायनल व्हॉल्यूम ऑफ गॅस, ए area of cross section of piston, then D piston किती मूव्ह झाला म्हणजे डिस्टन्स मूव्ड बाय द पिस्टन, डिस्टन्स मूव्ड बाय द पिस्टन. P प्रेशर ऑफ द गॅस, गॅसचं प्रेशर. आणि PEX एक्सटर्नल प्रेशर, बाहेरून किती एक्सटर्नल प्रेशर अप्लाय केलंय ते. आणि F इज इक्वल टू अपोजिंग फोर्स आणि T इज द टेम्परेचर ऑफ द गॅस. काय काय एक्सप्लेन केलं बघा. लेट V1 मीन्स व्हॉट इज V1? इनिशियल व्हॉल्यूम, इनिशियल व्हॉल्यूम ऑफ गॅस. V2 मीन्स फायनल व्हॉल्यूम ऑफ गॅस एक्सपांड झाल्यानंतर. ए म्हणजे एरिया ऑफ पिस्टन, डी म्हणजे पिस्टन्स किती मूव्ह झाला, डिस्टन्स मूव्ड बाय पिस्टन, डिस्टन्स मूव्ह बाय पिस्टन. पी प्रेशर ऑफ गॅस, गॅसचं प्रेशर. हे एक्सटर्नल प्रेशर, बाहेरून अप्लाय केलेलं प्रेशर, एक्सटर्नल प्रेशर. एफ अपोजिंग फोर्स म्हणजे पिस्टन खालून वर जाताना अपोज होतो त्याला काय म्हणायचं? अपोजिंग फोर्स.
अपोजिंग फोर्स आणि टी म्हणजे टेम्परेचर ऑफ गॅस. एवढं लक्षात आलं. इनिशियल प्रेशर V2, फायनल प्रेशर A, एरिया ऑफ पिस्टन, D, डिस्टन्स मूव्ड बाय पिस्टन, P, प्रेशर ऑफ गॅस, Px, एक्सटर्नल प्रेशर, F, अपोजिंग फोर्स आणि T, टेम्परेचर ऑफ द गॅस. एवढं कळलं. नेक्स्ट बघा आता थर्ड पॉइंटला, फोर्थ पॉइंटला काय सांगायचे आपल्याला. एक्सटर्नल प्रेशर Px इज इक्वल टू अपोजिंग फोर्स अपॉन एरिया. म्हणजे प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. म्हणजे एक्सटर्नल प्रेशर इज इक्वल टू अपोजिंग फोर्स अपॉन एरिया. हेन्स व्हॉट इज अपोजिंग फोर्स? अपोजिंग फोर्स इज इक्वल टू एक्सटर्नल प्रेशर इंटू एरिया. मिळाला. नेक्स्ट वर्क डन इज W इज इक्वल टू मायनस फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फॉर्म्युला लक्षात ठेवा. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट डायरेक्शन म्हणून आपण निगेटिव्ह साइन घेतला. पण व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ फोर्स? फोर्स म्हणजे एक्सटर्नल प्रेशर इंटू एरिया इंटू हे D. बट A इंटू D म्हणजे एरिया पिस्टन इंटू एरिया पिस्टन्स इंटू D म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम. काय? चेंज इन व्हॉल्यूम. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? डेल्टा व्ही. कुणाची व्हॅल्यू ठेवली बघा? A इंटू D बद्दल डेल्टा व्ही. हेन्स W इज इक्वल टू मायनस Px A इंटू D डेल्टा व्ही. W इज इक्वल टू मायनस एक्सटर्नल प्रेशर आणि डेल्टा व्ही म्हणजे V2 मायनस V1. एक्सप्रेशन लक्षात राहिलं. काय केलं नीट बघा तुम्ही. काय सांगितलं बघा. कन्सिडर सर्टन अमाउंट ऑफ गॅस इज इनक्लोज इन अ cylinder. This cylinder is fitted with rigid, movable, frictionless piston, and gas expand from initial volume V1 to final volume V2. आणि मग सांगितलं V1, what is V1? Initial volume of gas. What is V2? Final volume of gas. A, area of piston. D, distance moved by piston. P, pressure of the gas. Px, external pressure. F, opposing force. And T, temperature of gas. आता आपल्याला प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. बट फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. वर्क डन म्हणजे काय? मायनस फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि फोर्स काय ठेवला? एक्सटर्नल प्रेशर इंटू एरिया इंटू D. पण A इंटू D चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा व्ही. मग A इंटू D ऐवजी डेल्टा व्ही ठेवलं. डेल्टा व्ही म्हणजेच काय? V2 मायनस V1 म्हणजे फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. एक्सप्रेशन लक्षात आलं? क्लिअर. अतिशय सोपं आहे. थँक्यू व्हेरी मच.